दाद्या, अरे असं काय बसलायस अंधार करून? काय नाही. तू ना एकदम भूतासारखा दिसतोयस. भूत तर नाहीस ना? दाद्या, मी तुला मारलं तरी तू एवढा शांत बसलायस. असं दाद्या माझं नाही बाबा, नक्कीच काहीतरी झालंय. हे काय नाही झालंय मला. तुम्हाला काय दुसरा विषय नाही का? मला काहीतरी झालंय एवढंच म्हणता तुम्ही सगळे. अरे दाद्या, ओरडतोयस कशाला? माझं काही चुकलंय का? पण मी असं काही वागली पण नाही. मग काय झालंय? आई काय बोलली का? नाही. मग बापू? नाही ग. मग कशामुळं असं? कुठली पोरगी काय बोलली का? ए शोभे, काय पण बोलू नकोस हा. आणि आधी ते पिक्चर बघायचे बंद कर, त्याच्यामुळे जास्त समजायला लागले तुला. समजतंय मला. मग काय करू? काय करू? माझा मार खाशील बरं का. मार मग. नाहीये का माझी इच्छा? मला मारायची इच्छा नाही. मग तर नक्कीच काहीतरी झालंय बघ. आईला सांगितलं पाहिजे आता. हे अगं काय नाही झालं. रात्री झोपत नाही, सकाळी उशिरा उठतो आणि आजकाल ते पुस्तकांकडे बी बघत नाही. हे सगळं कशामुळं? कशामुळे नाही, तू बशान आणि ती सुट्टी आहे ना मला, त्यामुळं. नक्की का? नाहीतर ते फिल्म मध्ये दाखवतात बाबा, कुठली पोरगी सोडून गेली ना की हे पोरं असं वागतात. ए बाबा, कुठली पोरगी काय नाही बोलली मला, तू बशान. बरं ते जाऊ दे. कपडे आणायला गेलतास ना? कसली घेतलीस कपडे? माहिती नाही. अरे कपडे आणायला गेलतास, आणलीस ना कपडे? नाही माहिती ग. बरं ते जाऊ दे. ती प्राजू दीदी कुठं आहे? प्राजू हा, असतील त्यांच्या घरी. बरं एक काम कर, दिवाळीला ना त्यांना आपल्या घरी बोलव. त्या लय भारी आहेत बघ, मला लय आवडतात त्या. नाही, का? त्या नसतील त्यांच्या घरी. असं त्या बोलल्या का तुला? हा. बरं. बरं तू कशाला आलतीस? अरे हा, आईने ना ते आकाशकंदील लावायला सांगितले. चल की. ये बाबा, मी नाही लावणार, तुम्ही तुमचं करा. अरे लावलाय, त्यात फक्त बल्ब लावायचा आहे. नाही. आता मी आईलाच नाव सांगणार आहे तुझं. ये संख्या, ये की बाहेर लवकर. आई पण बोलवायला लागली. चल की आता. काय ग तुमचं नेहमीच. चल. संख्या, ये संख्या, ये की बाहेर लवकर. आलो आलो. आत्ता आलास वय? आणि काय ग, तुला ह्याला सांगितलं होतं ना इथं बोलून घेऊन ये. तू त्याच्याशी बोलत बसलीस तिकडे. अगं आई, मी बोलवत होते, तो येतच नव्हता. ह्याला तर लय उत्साह कामाचा. तसंच काहीतरी आहे बघ, त्याला तर काहीच वाटना. हे बाबा, मी काय बोललोय? तुम्ही चोखच बोलता उत्साह नाही उत्साह नाही. संख्या, अरे गेल्या वर्षी तू स्वतःहून कंदील लावला होतास. हां, फराळ बनवायला मला मदत केली होतीस. मग ह्या वर्षी काय झालं रे तुला? आई, काय झालं ते अजिबात विचारू नको, त्याला लगेच राग येतो. हे तू शांत बस. आई तू सांग काय करायचंय ते. हे बघ, आता कंदील मी लावलाय पण त्याच्यात बल्ब नाही. ते बल्ब आणून लाव, तेवढं तरी जमेल तुला? हा करतो बाई. हां कर. आता कंदील मध्ये बल्ब आणायला जायचं व्हय. अरे संख्या, कंदील लावतोस काय? अरे होय, कंदील मध्ये बल्बच लावत होतो पण बल्बच नाही. होय, मी काय म्हणतो संख्या, त्या कंदील मध्ये का नाही झिरो बल्ब एक नंबर दिसेल बघ भावा. होय की. अरे संख्या, अजून लागा असं तोंड पाडून बसतोस लागा. अरे आपण तिच्या घरी गेलो, बोलायचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही, ती वेगळी गोष्ट आहे का भावा. अरे मला काय झालंय मलाच समजाना. अरे घरचे पण म्हणतात संख्याला काय झालंय काय झालंय, मलाच सुचाना मला काय झालंय ते. हे बघ संख्या, तू असं तोंड करून बसल्यावर घरची पण बोलणारच केला का तुला. मी काय म्हणतोय, जे झालं ते विसरून जा केला का भावा. संख्या, मग बोलतो ना ती बरोबर आहे. ती एक स्वप्न असं विसरून जा. राजू आणि स्वप्न, यार मग या राजा काय बोलतोय? संख्या, प्रेम आहे का नाही झालं कळत नाही बघ भावा. आता झालं सगळं उलट. पण मी काय म्हणतोय, जे झालं तो आता सगळं विसरून जा. अरे भावा, मी प्रयत्न करतोय की, पण कसं विसरू त्यांना? अरे डोळे बंद केले की त्याच समोर येतात माझ्या. अरे संख्या, होईल रे भावा थोडे दिवस तुला त्रास, पण एक काम करतो, तू आमच्या बरं राहा, मग तुझा टाइम पण जाईल. बरं मी काय म्हणते ऐक, तू काढ सामान बाहेर, आम्ही येतो बल्ब घेऊन आणि आपण आहे का नाही मस्तपैकी डेकोरेशन पण करूया. तुझा टाइम पण जाईल आणि तुला चांगलं पण वाटेल भावा, आहे की नाही रे? चल आपण बल्ब घेऊन येऊया. हा चल 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 येतो आम्ही.
अरे पप्पू तुला का लयच कमी फटाकड घेतलंस मला वाटलं लय घेशील लागा तू अरे एवढं फटाकड तर आमच्या गल्लीतली पोरं वाजवते ती ए ऋत्या ही काय कमी येतोय आणि ही फटाके ना मी आजसाठी आणलेत आजच संपवणार आहे सगळी फटाके आज हा अरे उद्या पहिला दिव आहे मग काय झालं अरे आपली गँग मोठी आहे आम्ही टाइमपास मध्ये फटाके उडून देतो उद्या नवीन येते ती फटाके अहो प्राजूजी तुम्ही समजताय तसं काहीच नाही. अहो मला नाही आवडत होती. अहो तुम्ही तिचं ऐकून मला चुकीचं ठरवताय. अहो एकदा तर ऐकून घ्या माझं. अहो एकदा ऐकून तर घ्या. मग मी तुला काय विचारलंय का? नाही ना. मग काय एवढं एक्सप्लेनेशन देतोय? बोल. हे बघ संकेत, जे काय असेल ना ते स्टार्टिंग पासून सांग. अहो स्टार्टिंग असायला काय असलं तर पाहिजे. मी जेवढं विचारले तेवढंच सांग आणि अगदी खरं सांग. तिला तू आवडतोस का? हो आवडतो. म्हणजे आम्ही शेजारीच राहतो आणि माझे बापू, तिचे पप्पा आणि आजोबा वीटभट्टीवर कामाला जातात. हो आम्ही लहानपणापासून संगती वाढलो. एका शाळेत होतो. सगळं संगतीच करायचो आम्ही. त्या सगळ्यात तिला कधी हे वाटायला लागलं मला समजलंच नाही हो. जर तुम्ही अगदी लहानपणापासून एकत्र होता, एकत्र शिकला, एकत्रच राहिला ना, मग मोठं झाल्यावर तुला एकदा पण तिच्यासाठी फिलिंग नाही आला? अहो नाही, म्हणजे खरं सांगायचं तर ती खूप चांगली मुलगी हो. पण ती सगळं असं करेल असं मला वाटलं नव्हतं. तिने असं केल्यापासून मला तिचं तोंड बघायची पण इच्छा नाही आहे. तिचा माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? स्टार्टिंगला मला पण समजत नव्हतं ते. पण ती तुम्हाला बोलल्यापासून मला आता कन्फर्म झालं ती तुम्हाला हेट करते. ठीक आहे, मग तू काय करणार आहेस? कशाचं? कशाचं? मला तर आत्ता असंच वाटतं तिच्यामुळे तुला पण ती आवडते. अहो नाही नाही, अहो खरंच तसं नाही. अहो मी तिच्याकडे बघत पण नाही. अहो शपथ. शपथ कोणाची? तुमची शपथ. म्हणजे तुला मी नको आहे, तू मला मारणार? नाही, माझी शपथ. म्हणजे तू मारणार? हो नाही, मी कशाला खोटं बोलू ना. संकेत सॉरी. हां? त्या दिवशी तुम्ही तिघे घरी आला त्या टायमिंगला मी तुला रडताना बघितलं. तुझ्या डोळ्यात बघून समजत होतं की तू चुकीचा नाही आहे. चुकीचा मी तुझ्याबद्दल विचार करते आहे. समजायला मला जरा वेळच झाला. पण माझी तरी यात काय चुकी आहे ना, की आजकालचं जनरेशन आहेच असं. मुलं मुली फिरवतात, फसवतात आणि निघून जातात ना. पण खरंच चुकलं माझं. तू तसं नाही आहेस, तू सच्चा आहेस. आणि काय? त्या दिवशी ती मुलं तुझ्याबद्दल असं बोलली की हो तो आमच्या गावातला ऋत आहे. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना, गणपतीला आमची त्याच्याबरोबरच भांडणं झाली. अहो तो काय ना काय काड्या करत असतो. बर, मग आता तू काळजी नको करू, आपण त्याला पण प्रसाद देऊ. डोंट वरी. बर. संकेत मला आवडतोस तू. हां? मला आवडतोस तू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. अहो प्राजूजी. तुला नाही आवडत का मी? तुझं नाही आहे का माझ्यावर प्रेम? नाही. काय? माझ्यावर प्रेम नाही आहे? अहो नाही नाही, म्हणजे आहे पण ते. पण काय? 10वी. मी काय तुला पेपरला जाऊ नको असं बोलणार आहे का? अहो पण हे बघ संकेत, मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस, खूप चांगला मुलगा आहेस आणि तुझी स्वप्न खूप मोठी आहेत. पण एक लक्षात ठेव, मी कधीच तुझ्या स्वप्नांच्या किंवा तुझ्या घरच्यांच्या मध्ये नाही येणार. आपण एकत्र अभ्यास करूयात आणि एकत्र सक्सेस होऊयात. एकत्र? अहो पण काय पण? काय तुला नाही आवडत मी? बोल ना, बुक्की देऊ? बोल.
नाही आवडता लय आवडता. अरे तुम्ही कधी आला? राव दे संख्या, आम्ही सगळं ऐकलंय. राजू आमच्या संख्याला सांभाळ म्हणजे झालं. अरे पण आता मधूचं काय करायचं? मधूची काळजी तू नको करू, तिला मी हँडल करते. डोंट वरी. बरं झालं प्राजू तू आलीस. अगं दिवाळी असून संख्या लय नाराज होता बघ. आता तू काळजी नको करू, मी आली आहे ना, याचा मूड एकदम छान करते. आपण एक काम करूयात, उद्या दिवाळीचा पहिला दिवा आहे ना, मग आपण एकत्र फटाके फोडूयात. प्राजू तू येणार होय? येणार की, संकेतसाठी येणार. आईला मग आता नाद करते का? मग उद्या नुसता राडा निघाला होणार रे. कशी दिसते मी? छान दिसते ना? संख्याला आवडेल ना मी? संख्या माझा आहे ना, मग त्याला नक्की आवडेल. आता आमच्या दोघांच्या मध्ये कोणच नाही, आता आम्ही सोबत फटाके फोडू. कुठे गेली पोरं? अरे फटाके फोडायचे नाहीत का तुम्हाला? या लवकर बाहेर. झालेच माझं. या बाबतीत तुझा पहिला नंबर. मग लेख कुणाची आहे? आई बापू कसं दिसतोय मी? छान दिसतोस. वा एकदम झकास. बरं संख्या, कालपर्यंत तर लय चेहरा पडला होता तुझा, आज लय खुश दिसतोय. अहो ते आज पहिला दिवा आहे ना. चांगलं आहे बाळांनो. हे बघा चांगलं वाईट होत असतं, पण आपण काही ते लय मनावर घ्यायचं नाही. आपण आपलं कायम खुश राहायचं. काय वय बापू? संख्या अरे येतोस काय फटाके उडवायला? तरी म्हटलं अजून कसा नाही आला हा? आई बापू जाऊ का? जावा जावा चला पळा. आई अगं त्या प्राजूजी पण येणार आहेत आज फटाके फोडायला. अरे येऊ दे की मग. अगं चल की पटकन. अगं ऐकलंस का? छान दिसतेस आज. तुमचं आपलं काहीतरीच. अगं हॅपी दिवाळी संकेत. छान दिसता तुम्ही. तू सुद्धा. चला फटाके फोडू. मला भीती वाटतंय. मी आहे ना, चला. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.